मी ज्या जातीत जन्मलो, ज्या बापाच्या पोटी जन्मलो, त्यांचे उपकार आपल्यावर नसतात. तर फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे. आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे, ही संपली पाहिजे. फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत, त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिलाय. आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे. म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले आहेत, फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत. आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो, नाहीतर आपल्याला काही अर्थ नाही. ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात, इतक्या आनंदात आज राहतोय. म्हणजे याच पुण्यात आत्ता जे घडतंय आणि 100 वर्षापूर्वी काय घडतंय ह्याचा जर विचार केला असता, किंवा 200 वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती, तर इथं कुणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात जन्मलेत त्यांना अजिबात थारा नसता. आणि जे सवर्ण आहेत तरीही सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे, त्यांचाही काही उपयोग झाला नसता, त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं.